अहो पोरांच्या शाळा आहेत, परीक्षा चालू आहेत आणि ह्यांना पण ऑफिस मध्ये सुट्टी नाही. अहो घ्या की समजून, वेळ असता तर आलो नसतो व्हय आम्ही. कसं आहे ना, आधी आपली परिस्थिती चांगली नव्हती तर कोण सुद्धा आपल्याला ओळख दाखवत नव्हतं, कुठल्या कार्यक्रमाला बोलवत नव्हती. समोर गेले तरी ओळख नाही असं तोंड फिरवून जात होते. आणि आता आपली परिस्थिती जरा चांगली झाल्या तर लगेच हक्कानं तुम्ही आलंच पाहिजे याच म्हणून बोलवतात. माणसं जपली पाहिजे, नाती जपायची असतात. मग ही एकदमच कुठनं उगवलेत? आधी कुठे गेलती ह्यांची माणुसकी आणि नाती? बरोबर आहे तुझं, कळतंय का मला हे सगळं. त्यात माझा स्वभाव कसा आहे, मी कुणाला जास्त काही बोलायला जात नाही. तू मात्र पटकीने बोलतेस, त्यामुळे पाहुण्यांच्यात नातेवाईकांच्यात तू वाईट होतेस ग. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतंय तुझ्यातच खोट आहे. मी लय गरीब आहे. हा असू दे, बोलू देत, मला नाही काय फरक पडत. आधीपासून संसार इथपर्यंत आपण दोघांनी वडत आणलाय की नाही, तेव्हा कुठे होती ती सगळी. आणि हे बघा, नवरा बायको मध्ये एक कोण तर नाही बोलणार आणि शांत बसणार सहन करणार असलं का नाही